औंढा नागनाथ तालुक्यातील संगनाईक तांडा येथील ग्रामस्थांना जे आहे ते पाण्यासाठी भटकती करावं लागत आहे. तर हंडाभर पाण्यासाठी गावातील महिला असतील, त्याचबरोबर लहान बालकं असतील, यांना जे आहे ते कोसो दूर जाऊन जे आहे ते पाणी कुठंतरी आणावं लागत आहे. आणि पाण्यासाठी जे आहे ते रात्रंदिवस भटकती करत. आपल्यासोबत काही गावातील महिला आहेत. काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत? काकू, काय सांगाल? हंडाभर पाण्यासाठी फिरताय? हो, हंडाभर पाणी भेटत नाही आम्हाला, कोटत नाही. आमचं सारी जिंदगी याच्यात गेली. या पाण्यामध्ये 60 वर्ष झाले मला, 60 वर्ष. आता पसरोक आम्हाला संगनाईक तांड्याला पाणी आता पसरोक नाही. साऱ्या मुलकाला पाईपलाईन आहे, या गावालाच पाणी नाही. आमच्या गावाला कामून नाही, काय म्हणून नाही आम्हाला. आम्हीच काय या गावामध्ये नाही काय म्हणून आम्हाला कव्वाई हे दिवसा आले की आमचे एवढे हे 2 हंडानं 1 हंडानं पाणी आता उन्हाळा दिवसाला किती पुरते. कोठून आणा? आम्हाला काय होते का आणणं? आता आम्हाला नुसतं चालणं होत नाही तर पाणी कोठून आणून पिऊ आम्ही या दिवसामध्ये? काय करा? आंघोळीला पाणी, पियाला पाणी, धुण्याला पाणी, सांडा उंडाला कोठून आणा? कोठून आणावं आम्ही पाणी? आम्हाला पाण्याची व्यवस्था पाहिजे. दुसरं काही मागित नाही, पाणी मागते आम्ही, दुसरं काही मागित नाही. पाणी आता पसरोक आम्हाला हेच आहे. आता 60 वर्ष झाले आम्ही लोऱ्याहून पाणी, संदूरसण्याहून पाणी आणू डोसकं फुटून गेले आमचे. अजून काय आम्ही तेच काम करावं? काय किती दिवस करावं आम्ही हे पाण्यासाठी? टँकर द्यायला आज 8 दिवस झाले टँकरासाठी फिरायले. 2 घागरी पाणी घरी टाकायले, लेकराला पियाला पुरी होईना. मग याच्यामुळे काय करायचं आम्हाला? कुठून आणून पिऊ आम्ही? किती महिने असं भास होती? आता 4च महिने उसाला जातो, 6 महिने असंच. आता परेशानी आमची. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा आम्हाला पाणी होईल. वरचं पाऊस पडेल तेव्हा पसरोक आम्हाला पाणी नाही. मग ते पाण्याचं आंघोळ करायची, लेकराचं पाण्याचं आंघोळ सारवण करायचं. बसवायचं, खाली कसं करावं आम्ही? ठेवायचं. त्याच्यामध्ये आम्ही धुणं धुवायलो, त्या पाण्यामध्ये धुणं धुवायलो. वरी बाजावर लेकराला आंघोळ घालायलो आणि खाली टोपलं मांडून पाणी घ्यायलो आणि त्याच्यात आम्ही कपडे धुवायलो. मग आम्ही किती दिवस असं करायचं? किती दिवस करायचं सांगा? तुम्हाला आता हे शब्द सांगायलो आम्ही. टँकरची मागणी केली का गावामध्ये? द्यायलाच माहित. आता आम्हाला म्हणतात हे आले टँकर, हे आले, कधी येतात कोणाला? आम्ही इळभर 8 टँकर दिवस झाले मागणी केली, पण टँकर काय येईना. हे बघा आम्हाला असं आहे, आता काय चालणं होतंय काय ह्या वयामध्ये? एखादं पडलं तर आम्हाला कोणी दवाखान्यात पैसे लावणार नाही, काही नाही. आता 8 दिवसामध्ये आम्ही असंच भटकून पाणी आणायलो लेकरा बाळाईसाठी. एवढे लेकर आमचे असे कळशा घेऊन येतात. गावात काही योजना झाली नाही का एखादी पाण्याची? झालती, पण ते पाऊस पाणी आलं नाही आम्हाला. दिलं नाही केलतं ते राजवाडी पासून केलती पाईपलाईन, पाणी आलं नाही आम्हाला. नुसतं आमच्या मुलं फोडून गेले फक्त. गेले, काही झालं नाही. रोड होती दारापुढी, रोड समधी फोडून टाकली. आता दाखवतो, चला तुम्हाला मी आता दाखवतो. पाईपलाईन केलती, 1 दिवस पाणी आलं नाही. 1 दिवस, 1 दिवस पाणी आलं नाही. नळ बसविले, पाणी आता आलं काय मागणी आहे तुमची? पाणीच मागणी आहे, दुसरं काही नाही. आम्हाला पाणीच पाहिजे. आम्हाला चांगलं मोठी पाईपलाईन कायम सोय करून द्यावा सरकारनं. नाही तर आमचा जीव चालले त्या पाण्यामुळे. आमचं झालं, पण आता लेकर बाळा ते लेकर राहीन गावामध्ये. कसे राहायचे, काय आपण करायचे? बघतोय की महिलांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते संतप्त आहेत. कारण तसंच आहे की त्यांना जे आहे ते 4 महिने ऊसतोड कामगार आहेत. तर ऊसतोडणी आल्यानंतर जे आहे ते कुठलेही काम हाती घेत नाहीत. ते फक्त आणि फक्त त्यांना सकाळ आणि संध्याकाळ पाणीच भरावं लागतं. त्यामुळं कुठंतरी ह्या महिलांना जे आहे ते आता पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आम्ही 8 दिवसापूर्वी टँकरची मागणी केली, मात्र आम्हाला अद्यापही टँकरही मिळाले नसल्याची प्रतिक्रिया या सर्व संगनाईक तांडा गावातील महिलांनी दिलेली आहे. कॅमेरामन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, संगनाईक तांडा, औंढा नागनाथ, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.